डोकेदुखी, गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. गारडी येथे काल रात्री पार पडलेल्या भाजपाच्या प्रचार दौऱ्याला गारडी व घाणवड या दोन्ही गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त आणि प्रचंड असा प्रतिसाद दिलाय. घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या प्रचारास जनतेने आनंदाने स्वागत करत भाजपाच्या उमेदवारांना शुभेच्छा दिलेत. या प्रचारादरम्यान नागरिकांमध्ये भाजपाविषयी असलेली आस्था स्पष्टपणे दिसून आले. त्याचबरोबर विरोधी पक्षांविषयी अंतर्गत नाराजी असल्याचं चित्र समोर आलं असून परिवर्तनासाठी भाजपाला साथ देण्याचा निर्धार जनतेने व्यक्त केलाय. नागेवाडी गटाचा सर्वांगीण विकास फक्त भाजपच करू शकतो असा ठाम विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्तिशः व्यक्त केलाय. दरम्यान भाजपाच्या वाढत्या प्रतिसादामुळे अस्वस्थ झालेल्या काही स्थानिक नेत्यांनी प्रचाराला अडथळा आणण्यासाठी गारडी व घाणवड या दोन्ही गावातील लाईट बंद केल्याचा प्रकार घडलाय. मात्र अंधारातही जनतेचा उत्साह कमी झाला नाही. नागरिकांनी घराघरातून दिवे, टॉर्च आणि मोबाईलच्या उजेडात प्रचाराचं मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी सौ प्रतिभाताई वैभव पाटील यांनी परिवर्तनाच्या या लाटेत सहभागी होऊन कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन केलंय. गारडी आणि घाणवड गावात पार पडलेला हा प्रचार दौरा भाजप महिला नेत्या सौ प्रतिभाताई वैभव पाटील व युवा नेते पृथ्वीराज बाप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झंझावती ठरला असून या दौऱ्याने संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण ढवळून निघाले.